पुण्याच्या पुढच्या 30-40 वर्षात जर आपण इतकं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करतो आहोत, याला ग्रोथ इंजिन म्हणून आपण पुण्याला तयार करतो आहोत, तर या ठिकाणी लोकसंख्या वाढ ही होणार आहे हे लक्षात घेऊन आपल्याला पुण्याच्या पाण्याचं नियोजन करावं लागेल। त्या दृष्टीनं येत्या काळामध्ये पुण्याकरता नवीन सोर्सेस, पुणे म्हणजे पुणे, पिंपरी चिंचवड आणि आपलं PMRDAचं क्षेत्र, असं एकात्मिक जो पुणे महानगराचं क्षेत्र आहे, या संपूर्ण क्षेत्राकरता पुढच्या 30-40 वर्षाकरता पिण्याच्या पाण्याचं जे काही आपली तहान आहे, ती तहान भागवण्याकरता आपल्याला कशा प्रकारचं नियोजन करता येईल, त्याकरता काही नवीन स्टोरेजेस तयार करता येतील का, काही नवीन सोर्सेस शोधता येतील का, याचाही विचार आपण सुरू केलेला आहे। आणि त्यासोबत महत्वाचं हे आहे की नुसते सोर्सेस शोधून चालणार नाही, तर सगळं जे पाणी आहे ते पाणी, त्याचा पुनर्वापर हे अत्यंत महत्वाचं आहे। त्यामुळे पुनर्वापरावर जोर देणं, त्याकरता आपण मोठ्या प्रमाणात STPs तयार करतो। जलशुद्धीकरणाच्या वेगवेगळ्या व्यवस्था, विशेषतः जायकाच्या माध्यमातून आज अनेक STPचं काम आपलं चाललेलं आहे। नोव्हेंबर 26 पर्यंत त्यातल्या बरंचसं काम आपलं होणार आहे। पण आपल्या विशेषतः दोन्ही महानगरपालिकांचं 100% पाणी ट्रीट झालं पाहिजे आणि जवळपास ज्या नगरपालिका आपण तयार केल्या त्याचंही 100% पाणी ट्रीट केलं पाहिजे। अशा दृष्टीनं पुढच्या काळामध्ये आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चरचा विचार करावा लागेल। आज अतिशय महत्त्वाचे प्रकल्प या ठिकाणी आपण केलेले आहेत आणि या तिन्ही प्रकल्पांमुळे खूप मोठ्या प्रमाणात ही वाहतुकीची कोंडी कमी होईल। हडपसर यवत असेल किंवा आपला जो काही चाकण शिक्रापूर हा मार्ग असेल, मला असं वाटतं या तिन्ही मार्गांमुळे खूप मोठ्या प्रमाणात जे काही पुण्यामध्ये ट्रॅफिक येत होतं ते ट्रॅफिक देखील आपल्याला कमी करता येईल आणि जवळपास आपले जे काही महत्त्वाच्या MIDC आहेत, याला जाताना खूप कंजेशनचा सामना आपल्याला करावा लागायचा, तो कंजेशनचा सामना आपल्याला करावा लागणार नाही। 50-50 मिनिटांनी वेळ जो आहे तो कमी होईल। सगळ्यात महत्त्वाचं आहे की याचं प्लॅनिंग असं केलेलं आहे की आपल्या आउटर रिंग रोडला देखील याच्याशी जोडलेलं आहे आणि काही ठिकाणी तर 4 मजली आपल्याला हे रस्ते दिसतील, कारण खाली रस्ता, मग त्याच्यावर आउटर रिंग रोड, त्याच्यावर एलिव्हेटेड रोड आणि त्याच्यावर आपली मेट्रोचा देखील नीट विचार, भविष्याचा विचार करून मेट्रोचं प्लॅनिंग याच्याशी इंटिग्रेट केलेलं आहे। त्यामुळे पुन्हा मेट्रो करता आपल्याला अधिकचा खर्च करावा लागणार नाही। कदाचित मेट्रोची कॉस्ट जी आहे ही या ठिकाणी 40% याच्यामुळे कमी होईल आणि याच्यासोबत आता जो काही पुणे ते नाशिक फाटा हा देखील जो रोड आहे त्यालाही आपण मान्यता देतो आहोत। त्याच्यामध्ये काही ॲक्विजिशनचे विषय होते ते आपण संपवतो आहोत, त्यामुळे त्याचंही भूमिपूजन पुढच्या 15 ते 20 दिवसामध्ये आपण करू। एकूणच चारही दिशेला पुण्यातनं बाहेर जाताना कसं डिकंजेस्ट करता येईल तो आपला प्रयत्न असणार आहे। पुरंदर एअरपोर्टचंही आता आपल्याला 50%पेक्षा जास्त ॲक्विजिशन झाल्यामुळे त्याचं लवकरच टेंडर आपल्याला काढता येईल, तर तिथेही जाण्याकरता आपल्याला रस्ता आणि मेट्रो या दोन्हीची व्यवस्था कशी करता येईल, आजच माझी चर्चा झालेली आहे आणि आम्ही फिजिबिलिटी बघतो आहोत की जर दिवे घाटामध्ये आपल्याला ट्विन टनेल तयार करता आला तर मेट्रो आणि रस्ता हा तिथनं नेला तर पुरंदर एअरपोर्टला पुण्यावरून पोहोचण्याकरता अतिशय वेगवान अशा पद्धतीचा मार्ग आपल्याला त्या ठिकाणी तयार करता येईल आणि यासोबत पुण्याचा आउटर रिंग रोड असेल, इनर रिंग रोड असेल, HCMTR असेल, अशा सगळ्या प्रकल्पांचं काम हे आपण या ठिकाणी सुरू केलेलं आहे। स्थानिकांनी अकोला असेल किंवा बीड असेल किंवा पुण्यात देखील जे निकालाचे जे काही OMR शीट आलेली आहे किंवा आन्सर की म्हणतो त्याच्यामध्ये तफावत दिसलेली आहे की आधी एका मुलाला ऑल इंडिया रँक त्याचा 8वा आला आणि आता ज्याला आन्सर की मिळाली तर तो एकदम पाठीमागे 9 लाखाच्याही पाठीमागे। तर मला असं वाटतं की या संदर्भात एकूण सगळी प्रक्रिया जी आहे ही पारदर्शी आहे, त्यामुळे जी काही आन्सर शीट आहे त्या आन्सर शीटवरनं किती मार्क्स मिळाले पाहिजे हे स्पष्टपणे त्या ठिकाणी काढलं जाऊ शकतं। कोणाचा काही ग्रीव्हियन्स असेल तर त्यांनी जी काही एजन्सी आहे त्या एजन्सीकडे जावं आणि त्या एजन्सीमध्ये आपला ग्रीव्हियन्स मांडावा। आत्ता आपण जे म्हणताय त्याची मला काही माहिती नाही। मी मगाशी येताना सहज TV वर पाहत होतो तर काहीतरी दाखवलं, कुठला तरी मुलगा ती आन्सर शीट घेऊन होता। मला असं वाटतं की अतिशय सायंटिफिक आणि पारदर्शीप्रमाणे ही संपूर्ण परीक्षा पार पडलेली आहे, त्यामुळे जर कोणाला ग्रीव्हियन्स असेल तर
ग्रीव्हन्स रिड्रेसलची सिस्टीम आहे तिथे त्यांनी गेलं पाहिजे. उद्धव ठाकरे आज नागपुरात गेलेले आहेत, रामरक्षा पठण करतायत आणि मंदिरामध्ये जाऊन त्यांनी रामरक्षा पठण जे आहे ते केलं जातंय. आणि काही वेळापूर्वी रामरक्षा पठण सुरू होण्याच्या आधीच नागपूर महानगरपालिकेनं कारवाई केली की ठाकरेंचे सगळे बॅनर जे आहेत रस्त्यावरती लावलेले ते काढले, त्याच्यामुळे सुद्धा बराच वाद पाहायला मिळाला. तुम्हाला निमंत्रण होतं. पहिल्यांदा तर मला या गोष्टीचा आनंद आहे की उद्धवजींच्या शेवटी हे लक्षात आलं, जो राम का नहीं वो किसी काम का नहीं. त्यामुळे ते रामाकडे परत गेले, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. बाकी आता रामरक्षा म्हणणं चाललं असेल तर यावेळेस तरी थोडी बहुत का होईना रामरक्षा ते वाचतील आणि केवळ राजकीय कार्यक्रम करणार नाहीत, अशा पद्धतीची अपेक्षा मी या ठिकाणी ठेवतो. सर, पुण्यात एक आत्महत्या झाली आहे. 24 तासाच्या वर कालावधी झाला एफआयआर होऊन. 14 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला, एकही अटक नाहीये. एका स्थानिक माजी आमदारांचं नाव देखील त्याच्यात आहे, जे आता शिंदे सेनेचे नेते आहेत, म्हणून ही कारवाई होत नाही असं बोललं जातं. मला असं वाटतं की जर पोलिसांनी त्या संदर्भात एफआयआर केला असेल तर पोलीस योग्यच कारवाई करतील, कोणाचाही दबाव नाही आहे. जी काही कायदेशीर कारवाई करायची आहे ती पोलीस करतील. बातमी अशी जी तुम्हाला अपडेटेड ठेवेल. पुण्यातील प्रत्येक बातमीसाठी पुणे लोकला फॉलो करा आणि सखोल कव्हरेज पाहण्यासाठी लोक नेटवर्क यूट्यूब चॅनलला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा पुणे लोक.